मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाण्याची मजा काही औरच असते. मित्रांनो, हे टरबूज खाताना नेहमी लक्षात ठेवा, रात्री 6-7 नंतर म्हणजे अंधार पडल्यानंतर चुकूनही टरबूज खाऊ नका. नाहीतर सर्दी, पडसं अशा प्रकारचे आजार होतात. छातीमध्ये कफ साठतो. तसं तर हे खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात, परंतु त्याच्यासाठी दुपारच्या वेळी किंवा अगदी सकाळी 10-11 वाजतासुद्धा तुम्ही टरबूज खाऊ शकता. आता टरबूज खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात तर बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टरबूजामध्ये व्हिटॅमिन सी आणि जीवनसत्व क आहे, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या जे काही संसर्गजन्य आजार आहेत, जे काही व्हायरल आजार आहेत, त्याच्यापासून आपल्या शरीराचे रक्षण होतं. दुसरी गोष्ट, या टरबूजामध्ये व्हिटॅमिन ए आहे, ज्याच्यामुळे आपले डोळे निरोगी राहतात. डोळ्यांना चष्मा लवकर लागत नाही. ज्यांना खूप वाचन असतं किंवा ज्यांना सतत टी-व्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप पुढे बसून काम करावं लागतं, अशा लोकांनी तर उन्हाळ्यामध्ये टरबूज खायलाच हवं. त्याच्यामुळे आपली दृष्टी चांगली राहते, दृष्टी सुधारते. अजून एक गोष्ट, ज्यांना सातत्याने त्वचेचे आजार होतात बघा, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला म्हणजे गजकरण असेल किंवा नायटा असेल, असे वेगवेगळे स्किन इन्फेक्शन होतात, त्वचेचे आजार होतात. तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी देखील तुम्ही या टरबूजाचे सेवन नक्की करा. मित्रांनो, या टरबूजामध्ये लायकोपीन नावाचा एक घटक आहे. हे घटक अँटीऑक्सिडंट आहे की जे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतं. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुमच्या घरच्यांना हार्ट अटॅक येऊ नये किंवा ज्याला आपण कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो, तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टरबूज हे खायलाच हवं. लक्षात घ्या, हे टरबूज आपलं रक्तदाब कमी करायला सुद्धा मदत करतात. ज्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे, म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, हाय बीपी आहे, त्यांनी पोटॅशियम असणारंही टरबूज नक्की खा. या टरबूजामध्ये पोटॅशियम आहे, जे रक्तदाबाला नियंत्रणात ठेवते. मित्रांनो, या टरबूजामध्ये वजन कमी करणारे घटकसुद्धा आहेत. जर तुमचं वजन खूप वाढलेलं आहे, चरबी वाढलेली आहे आणि वाढत्या वजनाने तुम्ही खूप त्रस्त आहात, तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, वेट लॉससाठी तुम्ही या टरबूजाचे सेवन नक्की करा. आता बघा, टरबूजामध्ये स्ट्रेस कमी करणारे घटकसुद्धा आहेत. जर तुम्ही टरबूज खाल्लं तर तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर जो काही ताण येतो, जो काही स्ट्रेस येतो, तो कमी होतो. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मित्रांनो, या टरबूजामध्ये जखमा बरी करणारे घटकसुद्धा आहेत आणि म्हणून जर तुमचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा एखाद्या मोठ्या सर्जरीतून तुम्ही जर बरे झालेले असाल किंवा एखादा मोठा आजार तुम्हाला झाला होता, तर अशावेळी तुम्ही या टरबूजाचे सेवन नक्की करा. बघा, या टरबूजामुळे आपली पचनसंस्थासुद्धा मजबूत होते. थोडक्यात आपण जे काही खातो ते चांगल्या प्रकारे पचण्यासाठी हे टरबूज आपल्याला फार मदतगार ठरतं. जर तुमचं पोट साफ होत नसेल, पोटामध्ये सतत गॅस होतात, अपचनाचा तुम्हाला त्रास आहे, तर हे बघा, या टरबूजाचे सेवन केल्यास तुम्हाला दिसेल की दुसऱ्या दिवशी तुम्हाला टॉयलेटला साफ होईल. तुमचा पोटाचा कोठा, जो कोठा आहे, तो याने साफ होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक फायदे त्याचे आहेत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, बाजारामध्ये आजकाल भेसळयुक्त टरबूज यायला लागलेले आहेत, म्हणजे टरबूजामध्ये भेसळ करतात. अशावेळी एक छोटंसं तुम्ही काम करा. बघा, टरबूज आपण आणायचं आणि कापायचं आणि जो कॉटन आहे, जो कापूस असतो, तर तो छोटासा कापूस घेऊन तो आपण जो लाल गर आहे टरबूजाचा, त्या लाल गराला लावा. जर कापूस लाल रंगाचा झाला, गडद लाल रंगाचा झाला, तर 100% याच्यामध्ये कोणीतरी केमिकल असणारे इंजेक्शन या टरबूजाला दिलेले आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी हानिकारक केमिकल्स मिसळलेले आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. बघा मित्रांनो, टरबूजाला लाल रंग येण्यासाठी, टरबूज जास्त गोड लागण्यासाठी आजकाल व्यापारी काय अगदी म्हणजे आता बोलू नाही, परंतु काही शेतकरीसुद्धा अशा प्रकारे इंजेक्शनाचा वापर करतात. सगळे शेतकरी म्हणत नाही, अगदी मोजके हाताच्या बोटावर मोजण्यात येणारे शेतकरी अशा प्रकारे इंजेक्शन देतात, ज्याच्यामुळे कच्चं टरबूज लवकर पिकतं आणि ते जास्त लाल दिसतं. बघा, जे टरबूज खूप जास्त लाल दिसतं, ज्याला चमक आहे, असं टरबूज चुकूनही खाऊ नका किंवा त्याला घरी आणा आणि कापसाचा बोळा त्याच्यावरती ठेवा. जर कापसाचा बोळा लाल भडक झाला किंवा बनला, तर समजायचं याच्यामध्ये भेसळ झालेली आहे. असा टरबूज अजिबात खाऊ नका, अन्यथा त्याच्यापासून आपल्याला कॅन्सरसारख्या व्याधी होऊ शकतात. आपलं पोट खराब होतं. शरीरामध्ये असे अनेक जनुकीय बदल होतात की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. अजून एक जो मार्ग आहे भेसळ ओळखण्याचा, तो म्हणजे तुम्ही टरबूज कापा आणि 1 ते 2 जे काही गराचे तुकडे आहेत, जो काही लाल गर आहे, त्याचे 1-2 तुकडे ग्लासभर पाण्यामध्ये टाका. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही जे 2 तुकडे आहेत
ते टाका. जर पाण्याचा रंग लालसर जर झाला तर लक्षात घ्या हे जे टरबूज आहे ते टरबूज भेसळयुक्त आहे. त्या ठिकाणी एक वेगळा काहीतरी प्रयोग त्याच्यावर करण्यात आलेला आहे. तर अशा गोष्टींची काळजी आपण नक्की घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे टरबूज खाण्याचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तर मित्रांनो, हे टरबूज खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.